राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. शशिकांतजी, साधारणतः पाहायला गेलं तर अर्थसंकल्प अधिवेशनाचा तिसरा आठवडा आता संपत आलेला आहे. अनेक मुद्दे चर्चेला येताना पाहायला मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा झालेला आहे जीवन ज्याच्यावरती अवलंबून आहे असा एलपीजी गॅसचा. सध्या तुम्ही काय अपडेट आहे, काय सांगाल? नाही ह्याचे 12 दिवसाच्या नंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे. अजून याची झळ वाढायला लागलेली आहे. युद्ध अजून वाढलेलं आहे. आता याचे परिणाम काय होणार हे अगोदरच सांगितलं होतं. आता गॅस तुटवडा होतोय. बरेच सरकारच्या वतीने केंद्र सरकारने सांगितलं कुठेही तुटवडा पडणार नाही, पण रांगाच्या रांगा दिसत आहेत. म्हणजे सरकार एका बाजूला दुसरी भूमिका जाहीर करते, लोकांचा विश्वास नाही हे चित्र पाहायला मिळत आहे. मला वाटतं की एवढं आता व्यावसायिक गॅसच्या व्यतिरिक्त घरगुती गॅसवर पण परिणाम होणार आहे. आणि घरगुती गॅसच्या बरोबर डिझेल पेट्रोल परिणाम होईल आणि त्याच्याशी कनेक्टेड सगळे व्यवहार हे ठप्प होतील अशी परिस्थिती सध्या आहे. सरकार म्हणत आहे की सध्या व्यावसायिक गॅसवरती अनेक निर्बंध पाहायला मिळत आहे, मात्र घरगुती गॅसवरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाहीये. मात्र असं असलं तरी विरोधक अजून आक्रमक पाहायला मिळत नाही. नाही, विरोधक आक्रमक आहे. आम्ही काल आंदोलन केलं, आता चर्चा आम्ही टाकलेली आहे, त्याच्यावर चर्चा करू, नाही तर रस्त्यावर आंदोलन करावं लागेल. आजच मला कळलं की आता गॅस ज्या आहेत वितरण करणाऱ्या गाड्या आहेत त्यांना पोलीस संरक्षण द्यायचं असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांना परिणाम काय होणार याची कल्पना आलेली आहे.